नमस्कार. मी डॉक्टर यशवंत पाने, IVF कन्सल्टंट ॲट साईश्री इन्फर्टिलिटी सेंटर, पुणे. आज आपण डिस्कस करणार आहोत सोशल एग फ्रीजिंग किंवा एग गोठवणे म्हणजे काय. प्रत्येक मुलगी तिच्या बीजांडकोश किंवा ओव्हरीमध्ये फिक्स नंबर ऑफ एग्स असतात. जेव्हा तिला मेनार्की सुरू होते, प्रत्येक मुलीमध्ये साधारण 3 ते 4 लाख एग्स तिच्या ओव्हरीमध्ये असतात आणि त्यापैकी प्रत्येक मासिक पाळीला 30-40 एग रिक्रूट होतात आणि त्यापैकी एक डॉमिनंट होऊन रप्चर होतो. तर हे वयाच्या 13व्या वर्षापासून जर सुरू झालं तर वयाच्या 35व्या वर्षापर्यंत ही प्रक्रिया कंटिन्यूस चालू होते. पण जसं जसं एका स्त्रीचं वय वाढत जातं तसं एग काउंट कमी कमी होतो. अनफॉर्च्युनेटली जगात कोणची ट्रीटमेंट नाही की आपण एग काउंट वाढवू शकू. हे एग काउंट प्रत्येक स्त्रीमध्ये जेवढी जेनेटिकली डिटरमाइंड आहे ते तेवढीच राहते. आता हल्लीच्या युगामध्ये मुलींचं शिक्षणाचं वय वाढलेलं आहे, शिक्षणाचा कल वाढलेला आहे. शिक्षण झाल्यानंतर त्यांचं करिअर आहे, करिअर झाल्यानंतर त्यांचा जॉब आहे, जॉब नंतर सेटलमेंट आहे, मग ते लग्नाचा विचार करतात. तर हल्ली मुलीचं वय 30 नंतर होणं, मुलीचं लग्न 30 वयानंतर होणं हे खूप कॉमन झालेलं आहे. तर जसं मुलीचं लेट मॅरेज होतं तर त्यांचे चाइल्ड बेअरिंग गोष्टी पण आहेत, त्या पण लेट होत चाललेल्या आहेत. पण अनफॉर्च्युनेटली तिचं बायोलॉजिकल एज तसं राहत नाही, बायोलॉजिकल एज पण तसं वाढत जातं. जेव्हा एखादी जोडपं जेव्हा ॲट द एज ऑफ 35 आई होण्याची त्यांना प्रयत्न करतात आणि प्रेग्नन्सी राहत नाही, मोस्ट कॉमन थिंग आहे की त्यांचा एग काउंट कमी झालेला असतो. एग काउंट कमी झालेलं हे कसं समजतं, तर 3 मेन गोष्टी आहेत. एक स्त्रीचं वय, एक सोनोग्राफी टेस्ट, सोनोग्राफीवरती आपण अँट्रल फॉलिकल किती आहेत ते पाहतो, आणि ब्लड टेस्ट AMH नावाची टेस्ट असते. तर ह्या 3 गोष्टीवरती आपल्याला विथ 100% ॲक्युरेसी आपल्याला समजतं की त्या स्त्रीमध्ये एग काउंट किती आहे. जर एखादी स्त्री तिचं शिक्षण असेल, करिअर आहे, नंतर तिला सेटलमेंट आहे आणि मूलबाळ होणं हे प्रायोरिटी नाही आहे, मग अशा केसेसमध्ये आपण काय करू शकतो ह्या अविवाहित मुलींसाठी, तर लग्नाच्या अगोदरच तर त्यांचे एग आपण फ्रीज करू शकतो. एग फ्रीज करणे म्हणजे काय, तर त्या स्त्रीला इंजेक्शन देऊन भरपूर स्त्रीबीज तयार करायचे, त्याला आपण सुपर ओव्ह्युलेशन म्हणतो. स्त्रीबीज सोनोग्राफीवरती चेक करतो कशी ग्रो होत आहे, आणि जेव्हा फॉलिकल मॅच्युअर होतं सोनोग्राफीवरती ते स्त्रीबीज आपण शरीराच्या बाहेर काढतो. मग हे स्त्रीबीज आपण शरीराच्या बाहेर काढून ह्याच्यातले जे मॅच्युअर आणि इमॅच्युअर स्त्रीबीज सेपरेट करतो आणि मॅच्युअर स्त्रीबीज आपण फ्रीज करतो. मग ही मुलगी उद्या लग्न झालं 35 वर्षानंतर किंवा 38 वर्षानंतर किंवा काही काही स्त्रियांचं 40 वर्षानंतर पण मग प्रेग्नन्सीला इच्छा होते, आणि तेव्हा जर तिला प्रेग्नन्सीला काय अडचण येत असेल, हे 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी फ्रीज केलेले एग्स आहेत, तिच्या हजबंडच्या स्पर्म्सने आपण ते फर्टिलाइज करून इक्सी पद्धतीने त्याचा एम्ब्रियो तयार करू शकतो, आणि एम्ब्रियो तयार झाल्यानंतर ते एम्ब्रियोज आपण तिच्या युट्रसमध्ये परत ट्रान्सफर करू शकतो. याचे ॲडव्हान्टेजेस काय? ॲडव्हान्टेजेस हे आहेत की हिला स्वतःचं जेनेटिक चाइल्ड इव्हन ॲट द एज ऑफ 40 अँड अबव होऊ शकतं. हिला प्रेग्नन्सी विथ IVF टेक्निकने राहायला काही प्रॉब्लेम येत नाहीये, आणि दे कॅन हॅव द फॅमिली कम्प्लीट. सो दिस इज कॉल्ड ॲज सोशल एग फ्रीजिंग. तुम्हाला काय सजेशन्स असतील, काय कमेंट्स करायचे असतील, दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही आनंदाने तुमची क्वेरीज आणि कमेंट्सवरती रिप्लाय करू. थँक्यू.